आणखीन एक महत्त्वाची बातमी येते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मधुनी बातमी आहे। पाण्याअभावी त्या ठिकाणी पिकं सुकायला सुरुवात झाली आहे। राज्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडतोय। पाण्याअभावी पिकं सुकतायत। राज्यामध्ये 15 जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस आहे। पावसाअभावी पिकांवरती किडीचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे। विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। पावसानं दडी मारल्यानं खरीप पिकांवरती संकट ओढवलेलं आहे। पावसाच्या खंडामुळे पिकांना पाण्याची गरज भासतीये। मध्यम आणि लघु प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्याची चिंता देखील वाढली आहे। कापूस, सोयाबीन, तूर, मुगावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। अशी स्थिती अमरावती जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळते। अमरावती जिल्ह्यामध्ये देखील गेल्या जवळजवळ 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे शेतकरी या ठिकाणचा चिंताग्रस्त आहे। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। पाहूया। अमरावती जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसाने खंड दिल्या कारणाने शेतीची परिस्थिती जी आहे ती बिकट झालेली आपण बघू शकतो। मी या सध्या शेतामध्ये आहे। एकंदरीत जर बघितलं तर सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्या असल्या कारणाने शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या ज्या आटपून घेतल्या होत्या, मात्र आता 15 दिवसाचा प्रदीर्घ खंड असल्या कारणानं शेतीची परिस्थिती जर बघितली तर पिकावर कीड लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। पावसाअभावी कापूस, तुरीच्या वाढीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या नजरा जी आता आभाळाकडे लागलेली दमदार पाऊस होण्याची प्रतीक्षा ते करत आहे। एकंदरीत जर बघितलं तर जमिनीतील ओलावा कमी होत असल्या कारणानं पिकांना पाण्याची गरज आहे। 15 दिवसाच्या प्रदीर्घ खंडानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। हीच परिस्थिती जर सप्टेंबर मध्ये राहिली तर एकंदरीत तिथल्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।